नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लसीकरणावरून महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आगपाखड केली जाते। महाराष्ट्राचं सरकार एक दिलानं एकच गोष्ट सांगतंय की केंद्रानं लस पुरवठा करण्यामध्ये महाराष्ट्राशी दुजाभाव केलाय आणि त्या मुद्द्याला उचलून धरण्यासाठी सरकारचे समर्थक सुद्धा सरसावलेले आहेत। असं असताना केंद्र सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर मागे हटायला तयार नाही। केंद्र सरकारनं या प्रकरणामध्ये आकडेवारीच्या सह ही बाब निदर्शनास आणली आहे की प्रत्यक्षात महाराष्ट्रात लसीचा तुटवडा नाहीये। पुरेशा लसी दिल्या गेलेल्या आहेत, त्यातल्या बऱ्याचशा लसी राज्य सरकारच्या नियोजनाच्या अभावी वाया गेलेल्या आहेत आणि इतकंच नाही तर लस नव्हे तर कोरोना नियंत्रणात सुद्धा, म्हणजेच लसीकरणातच नव्हे तर कोरोना नियंत्रणात सुद्धा महाराष्ट्रात नियोजनाचा पुरता बोजवारा उडालेला दिसतोय। राज्य आणि केंद्राच्या दरम्यानचा हा संघर्ष एकीकडे सुरू असताना आज 8 तारीख आहे, 8 एप्रिल 2021 आणि राज्यभरातून लसीकरण बंद पडल्याच्या बातम्या एका पाठोपाठ एक वेगानं यायला लागल्यात। प्रत्यक्षात बघायला गेलं तर राज्य सरकारकडे जवळपास 5 दिवस पुरेल इतका लसीकरणाचा साठा आहे असं केंद्र सांगत असेल, ते खरं असेल तर अचानक 8 तारखेलाच महाराष्ट्रामध्ये लसीकरण बंद का पडतंय? महाराष्ट्रात बंद पडणारं लसीकरण, पर्यायानं लोकांना होणारा त्रास, याची नैतिक जबाबदारी कुणाची? 8 तारखेला आणखीनही काही गोष्टी घडल्यात, त्याही विसरता येणार नाहीत। 8 तारखेला अर्थात आजच्या दिवशी 8 एप्रिल 2021 ला सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरचे आरोप गंभीर मानत त्यांची सीबीआय चौकशी होणार हे नमूद केलंय। महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय व्यवस्थेत गंभीर दोष निर्माण झाले आहेत। हे 8 तारखेला घडतं आणि त्याच दिवशी लसीकरण महाराष्ट्रभरामध्ये ठप्प पडत असल्याच्याही बातम्या येतात। या दोन्ही गोष्टींमध्ये परस्पर संबंध आहे का असा सवाल सुद्धा मराठी जनांच्या मनामध्ये आहे। हे सगळं घडत असताना काही तथ्यांकडे आपल्याला बघायला हवं की महाराष्ट्राच्या लसीकरणाचा वेग हा सध्याच्या काळात ज्या गुजरातचा सर्वात जास्त द्वेष महाराष्ट्रातली काही राजकारणी मंडळी करतात त्या गुजरातपेक्षा कमी का असतो? महाराष्ट्रामध्ये टेस्टिंग अर्थात कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या ही ज्या गुजरातचा द्वेष काही जण सत्तेतले करतात त्या गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत कमी का असतो? महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या चाचण्या झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत का सापडतात? इतर राज्यांशी सातत्यानं स्वतःशी तुलना करून आपल्यावर केंद्र अन्याय करते असा दावा करणाऱ्यांकडे या प्रश्नाची उत्तरं आहेत का हे सुद्धा आपल्याला विचारावं लागेल। लक्षवेधीमध्ये आज त्याच निमित्तानं आपण चर्चेची सुरुवात करतोय आणि विषय महत्त्वाचा, लसीकरणाच्या राजकारणाचा। महाराष्ट्रात लसीकरण कोण बंद पाडतंय? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉक्टर विभागाचे, डॉक्टर सेलचे प्रमुख असलेले डॉक्टर नरेंद्र काळे आहेत। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि केंद्रातल्या आरोग्य विषयक अनेक बाबींचा तपशील अत्यंत जवळून पाहणाऱ्या डॉक्टर भारती पवार आहेत। आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक या नात्यानं 3 मंडळी आहेत। प्रथम मी आपल्याला ओळख करून देतो डॉक्टर अमोल अन्नदाते यांची, आपल्या सोबत डॉक्टर संतोष ढोले आहेत आणि देवयानी खानखोजे सुद्धा। या सर्व मान्यवरांची चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी मी आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये लसीकरणाच्या निमित्तानं सुरू झालेल्या राजकारणाच्या संदर्भात विविध वक्तव्य झाली आहेत त्याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो। सर्वप्रथम प्रकाश जावडेकर यांचं वक्तव्य काय आहे ते आपण ऐकणार आहोत। त्याच्या पाठोपाठ आपल्याकडे राजेश टोपे यांचा दावा आहे आणि याच संदर्भानं इतरही राजकीय व्यक्तींची काय मतमतांतर आहेत ती आपण पाहतोय। सुरुवात प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्यापासून। 5 लाख डोज खराब हुए क्योंकि प्लानिंग ही नहीं ढंग से
एक वायल निकालने के बाद 10 लोगों को लगना है टीका, उसमें 10 लोगों का टीका होता है। तो 4-5 लोगों को दिया, बाकी लोग वहां नहीं आए, खराब हुआ, ऐसा कैसा चलेगा? तो प्लान करना पड़ेगा। ये राज्य सरकार की ड्यूटी है। राज्य सरकार अपना काम ठीक नहीं कर पा रही है और दूसरे को दोष दे रही है। ये तो उल्टा चोर कोतवाल को डांटे। लोकसंख्या 12 कोटी, आजची जी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.5 लाख, मृत्यूची संख्या 57,000, एकूण रुग्ण ऍक्टिव्ह जे झालेले आहेत, एकूण बाधित झालेले आहेत त्याची संख्या 30 लाख, आणि एवढा अशा परिस्थिती असताना पॉझिटिव्हिटी रेट 20 ते 25% असं असताना आम्हाला फक्त 7.5 लाख जी काही आपली लसीकरणाची क्षमता आहे आणि त्यासोबत जे काही टार्गेट ग्रुप आहे याला आवश्यक तेवढ्या लसींचा पुरवठा आपल्याकडे रेग्युलर होतोय। कधी कधी अशी परिस्थिती येते की 4 दिवसाचा पुरवठा असतो पण तो संपायच्या आत पुन्हा लसी आपल्याकडे येतात, कारण शेवटी ज्या लसी आहेत त्या देशभरामध्ये त्याचा पुरवठा चालू आहे आणि आज सर्वात जास्त लसी सर्वात जास्त देशामध्ये लसी या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात ते लसीकरण सुरू देखील आहे। या चर्चेची आपण सुरुवात करतो। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा परिचय मी थोड्याच वेळापूर्वी आपल्याला करून दिलाय। माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला भारती पवार यांना आहे। भारती पवार डॉक्टर आहेत पेशानं आणि त्याचबरोबर त्या केंद्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून सुद्धा आपल्या या चर्चेत आहेत। भारतीताई, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। एक थेट मुद्दा आता उपस्थित करतो। भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्राशी लसीकरणाच्या बाबत, लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव करतं, सापत्न वागणूक देतं असा प्रचार आता होतो आहे। त्यात सत्यता किती? हा मुळात हा मुद्दाच चुकीचा आहे। अगदी पहिल्या दिवसापासून कोरोनाच्या विरोधातली लढाई लढत असताना पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारने सर्व राज्यांना मदत दिली। तिथे कुठलं राज्य कमी जास्त असा काही दुजाभाव केला नाही। महाराष्ट्राला तर सर्वात अधिक, आजही आपण बघितलं तर सर्वात अधिक लसी दिल्या असतील तर त्या 1 नंबरमध्ये महाराष्ट्र राज्य आहे। 1,06,00,000 पर्यंतचा लसी पुरवठा झालेला आहे। प्रत्येक केंद्रांवर ते लसीचं वितरण करणं हे मोठं टास्क आहे। जेव्हापासून मागच्या वर्षी एप्रिल मार्चच्या दरम्यान या लसीकरणाचं संशोधन सुरू झालं, आम्ही स्वतः त्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये विचारणा करत होतो। जेव्हा मीटिंग्स होत होत्या अतिशय मेहनत घेत होते हे सगळे शास्त्रज्ञ, ती टीम मेहनत घेत होती। ती लस तयार झाल्यानंतर तिचं वितरण शेवटच्या घटकापर्यंत तिचं त्या टेम्परेचर मेंटेन करून त्या पोहोचवणं हा मोठा टास्क होता आणि ही सगळी जबाबदारी केंद्र सरकारने अतिशय व्यवस्थित पार पाडली। हे करत असताना ती प्रक्रिया चालू असताना सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले। त्याला सुद्धा वेळोवेळी केंद्राने आणि आदरणीय मोदीजींच्या सर्व नेतृत्वाच्या सगळ्या टीमने म्हणजे प्रत्येक वेळेला केंद्राने ती ग्वाही दिली की हे सेफ आहे। हे पोहोचवत असताना जिल्ह्यापर्यंत, तालुक्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत एक टीम गेली, त्यावर वॉच ठेवला, ट्रॅक ठेवला आणि आज जे लसीकरण आहे ते व्यवस्थित होत आहे की नाही ते ऍप दिलंय। मला वाटतं ते ऍप थ्रू त्यांनी व्यवस्थित गाईडलाईन्स पण दिल्या, त्या ऍप मध्ये काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला। आज सगळं व्यवस्थित चालू आहे। मी स्वतः एक डॉक्टर म्हणून पण आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून पण फिरते। प्रत्येक ठिकाणी लसीकरण अतिशय व्यवस्थित चालू आहे, परंतु कुठेतरी केंद्रावर ठेवायचं कसं काय आता हा कुठेतरी मुद्दा सापडवायचा। भारतीजी, या तर्काचा प्रतिवाद नरेंद्र काळेंना करायची संधी देतोय आपण। पटकन नरेंद्र काळेंचं म्हणणं ऐकणार आहोत। डॉक्टर काळेजी बोला। माझी एकच विनंती आहे की हा डायव्हर्ट करण्यासाठी आज हा मुद्दा पुढे आलेला आहे। डायव्हर्ट करण्यासाठी आणला। थोडक्यात काय, सध्या जे विषय चर्चेत आहेत त्यापेक्षा लक्ष दुसरीकडे वळवायला हवं म्हणून अशा प्रकारचे दावे केले जात आहेत। हा भारती पवार, डॉक्टर भारती पवार यांचा म्हणण्यातला मुद्दा आहे। डॉक्टर नरेंद्र काळे, आपण बोलायचं आहे। कोणत्या मुद्द्याकडून तुम्हाला लक्ष विचलित करायचंय जनतेचं? नाही, हा भारतीताईंनी जे काही वक्तव्य केलंय या वक्तव्याशी मी सहमत नाहीये। कारण असं काही कुठं मुद्दा विचलित करण्याचं या ठिकाणी काही काम असायचं काम नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जवळपास 89,95,000 म्हणजे जवळपास 90 लाखाच्या आसपास वॅक्सिनेशनचे डोस महाराष्ट्रात दिले गेलेले आहेत।
परंतु म्हणजे केंद्र जे काही आम्हाला पुरवत आहे ते आम्ही व्यवस्थित वापरतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की कालपासून आपल्याला माहिती आहे मुद्दा जो की मीडियामध्येही प्रकाशित झालेला आहे की महाराष्ट्राला लोकसंख्येच्या तुलनेत आणि रुग्णांच्या तुलनेत कमी वॅक्सिनेशनचा पुरवठा होतोय. महाराष्ट्राला काल 85 लाख कालपर्यंत पुरवठा झालेला होता. त्याच तुलनेत गुजरात म्हणजे महाराष्ट्राच्या अर्धी लोकसंख्या असलेलं राज्य त्याला 80 लाखाचा पुरवठा होतोय, जिथं की 17,000 फक्त ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे हे पंतप्रधान गुजरातचे म्हणून खास गुजरातच्या पारड्यामध्ये जास्त माप टाकायचं ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. एक तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या जास्त असताना अपेक्षित आहे की महाराष्ट्रामध्ये जास्त लसीचा पुरवठा होणे. आज तुम्हाला सांगतो की आज पनवेल, सातारा, सांगली या भागामध्ये आज लसीकरण बंद पडायची वेळ आलेली आहे. बुलढाणामध्ये एक दिवस लस राहतील एवढी लस आपल्याजवळ फक्त उपलब्ध आहे. आमचे आरोग्य मंत्री सातत्यानं, आज नाही, त्यांना प्रेसमध्ये नंतर ते बोलले, परंतु त्याच्या पूर्वीपासून देखील केंद्राकडे पाठपुरावा करत आहेत की आम्हाला वाढीव लस द्या. आमची क्षमता आहे. महाराष्ट्राचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हे कधीही गुजरात, दिल्ली ह्यांच्यापेक्षा चांगलं आहे आणि आम्ही तेवढ्या लस देऊ शकतो. परंतु केंद्र सरकारनं यामध्ये सातत्य भावना महाराष्ट्राला दिलेली आहे. मागेल तेवढ्या लस दिलेल्या नाही. आता सुद्धा ज्या फक्त 17 लाख आपल्याकडे बाकी आहेत, आपण मागतोय राज्याच्या वतीने की दर आठवड्याला आम्हाला 40 लाख लस द्या. आम्ही त्या लसीकरण व्यवस्थित करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आपल्याजवळ आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये आज 109 केंद्र बंद राहिले कारण हे वेळेवर लसींचा पुरवठा होत नाहीये. दर आठवड्याला लस देते. त्याच्या पुढे आमची मागणी आहे की आम्हाला जे लागणारी महिन्याची लस आहे तुम्ही एकदा द्या. 2.25 कोटी जी काही लस आहे ती आम्हाला द्या. आठवड्याला लस पुन्हा मागण्यापेक्षा तर आम्ही त्याचं चांगलं नियोजन या ठिकाणी करू शकतो असं मला वाटतं. ठीक आहे. डॉक्टर नरेंद्र काळे, आपला तर्क पोहोचला. एक आपल्याकडे महत्वाचा तपशील आहे, तो या चर्चेमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर ठेवू शकतो. आपण जी आकडेवारी दिलीत, आपण 2.25 कोटी लसींची मागणी महिन्याची एकदमच केलीत, या सगळ्या तर्काच्या आधारे सध्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे काय म्हणतात ते पाहणं फार लक्षवेधी आहे. कारण त्या गोष्टीतून इतर बरेचसे तपशील समोर येत चालले आहेत. आपण ते एकदा पटकन पडद्यावर पाहणार आहोत. ग्राफिक्सच्या माध्यमातून हा तपशील सर्व प्रेक्षकांसाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्यातून तुम्हाला फसवलं जात आहे का, तुमच्याशी कोण खोटं बोलतंय याचा तपशील तुम्हाला मिळू शकेल. एकदा पडद्यावर पहा पटकन काय माहिती समोर येते. 24 लाख मात्रा लशीच्या 2 दिवसात फस्त कशा झाल्या हा प्रश्न आहे. का असं विचारतो आम्ही पहा. 6 एप्रिलला सीताराम कुंटेंनी दावा केला की 1 कोटीपेक्षा जास्त मात्रा मिळालेल्या आहेत. 6 एप्रिलपर्यंत त्यातल्या 82 लाख मात्रा दिल्या गेल्या होत्या. हे सीताराम कुंटे सांगतायत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव. याचा अर्थ काय निघतो तर महाराष्ट्रामध्ये दररोज 4 लाख लोकांचं लसीकरण आता सुरू झालेलं आहे. 4 लाखाच्या हिशोबानं 1 कोटीतले 82 लाख गेल्याच्या नंतर जी मात्रा उरतीये त्यामध्ये सुमारे 24 लाख लशीच्या मात्रा 6 एप्रिलला शिल्लक असायला पाहिजेत. जर 6 एप्रिल 2021ला 24 लाख मात्रा शिल्लक होत्या तर 8 एप्रिलच्या दिवशी अचानक महाराष्ट्रामध्ये लसीकरण ठप्प कसं पडायला लागलं. 2 दिवसामध्ये 24 लाख मात्रा संपल्या कशा काय, याचं काय उत्तर असू शकतं ते आपल्याला मागावं लागेल. 6 एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंत लशीच्या 24 लाख मात्रा कुठे गेल्या याचं उत्तर का सापडत नाहीये आणि याचं उत्तर कोणीतरी तांत्रिक दृष्ट्या द्यायला हवं. आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांच्याकडे परत येतोय. आपल्या सोबत डॉक्टर भारती पवार आहेत. भारती पवार, आता जो तपशील आपण समोर आणला तो सीताराम कुंटे या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाच्या ट्विटच्या आधारे आहे. म्हणजे ही माहिती कोणाही सोम्या गोम्यानं दिलेली नाही. महाराष्ट्राचा मुख्य सचिव जर सांगत असेल की 1 कोटी 6 लाखापैकी 82 लाख मात्रा दिल्या तर 2 दिवसात 24 लाख मात्रांचा हिशोब विचारायचा नाही का मराठी माणसांनी? डॉक्टर भारतीताई. नक्कीच प्रसादजी, खूप महत्वाचा मुद्दा आपण सांगितला की स्वतः कुंटेजींनी हा मुद्दा उपस्थित केला. आणि जर 1 कोटी 82 लाख आज आपण पुरवठा झाल्यानंतर 82 लाख वॅक्सिन दिले तर 24 लाखांच्या वॅक्सिनेशनचं काय आणि खरंच ते 2 दिवसात बंद कसं काय पडले हा मुद्दा सगळ्याच आमच्या माणसाच्या, मराठी माणसाच्या मनात तर आहेच. परंतु 23 ते 24 लाख डोस शिल्लक असताना आणि अजून काही डोस पाईपलाईन मध्ये असताना पुढच्या आठवड्यामध्ये हे व्यवस्थित नियोजन केलं तर हे केंद्रापर्यंत जाणं गरजेचं आहे, पोहोचणं गरजेचं आहे.
तरी देखील काही ठिकाणी केंद्र बंद केलेले आहेत. आता याचा शोध कोणी घ्यायचा ही जबाबदारी आहे राज्य सरकारची, परंतु दुर्दैवाने ते काम सोडून दिलेलं आहे. मी फक्त एक डॉक्टर म्हणून एकच माझा महत्वाचा मुद्दा राहील की लसीकरण महत्वाचं आहेच. लसीकरण पूर्ण झालंही ठीक पाहिजे, आहे. ही केंद्राची भूमिका आहे, ही राज्याची भूमिका आहे. परंतु आज ज्या पेशंटला ऑक्सिजन मिळत नाहीये, आज ज्या पेशंटला व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीये, रेमडेसिवीर चौपट किमतीने जात आहे, त्याच्यावर आरोग्यमंत्री का बोलत नाही हो? लसीकरण नाही आज दिलं तर उद्या परत येणार आहे घरून माणूस गेला, परंतु आज रेमडेसिवीर ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळालं नाही तर 24 तासातला त्या रुग्णाचं काय होणार आहे याचा अगदी यावर बोलूयात. आपल्या कार्यक्रमामध्ये हाही मुद्दा आपण आणणार आहोत. नरेंद्र काळे यांना तात्काळ 24 लाख लशींची मात्रा 2 दिवसात कोणी खाऊन टाकली याच्यावर उत्तर द्यायचंय. एक छोटा तपशील आपण पटकन देवयानी खानखोजे यांच्याकडून घेऊयात. देवयानी खानखोजे, माझा आवाज अत्यंत नीट आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी मला अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारनं स्वतःची पाठ थोपटून घेतली या मुद्द्यावर की त्यांनी देशात सर्वाधिक लसीकरण केलं. महाराष्ट्र सरकारनं स्वतःची पाठ थोपटून घेतली या मुद्द्यावर की त्यांनी दिवसाला 4 लाख लोकांच्या लसीकरणाचा टप्पा सुरू केला. पण प्रत्यक्षात आत्ता जो आकड्याचा घोळ समोर आलाय, ज्या 24 लाख लशीच्या मात्रा उरलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं आहे, त्या आधारे हे सांगायला हवं की 6 एप्रिलपासून जर 24 लाखाचं गणित बांधायचं असेल, 24 लाख भागिले 4 म्हणजे 8 दिवसांच्या साठीचा लसीचा पुरवठा उपलब्ध असेल, तर अचानक 8 एप्रिलला लसीकरण ठप्प पडत चालल्याच्या बातम्या महाराष्ट्रात कशा यायला लागल्या, यामागे काय कारण असू शकतं? देवयानी खानखोजे. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार परत याच्यावरती राजकारण करतंय. त्यांचं अटेन्शन दुसऱ्या इम्पॉर्टंट इश्यू पासून दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात ते. पण अशा वेळेला जेव्हा पॅन्डेमिक जोरात आहे, लोकांना बेड्स मिळत नाहीये, ऑक्सिजन मिळत नाहीये, ICU बेड्स अवेलेबल नाहीये, त्यावेळेला त्यांनी या सगळ्या 8 दिवसाचा त्यांच्याकडे लसीकरणाचा स्टॉक असताना सुद्धा लास्ट 4-5 दिवसापासून न्यूजपेपरमध्ये, मीडियामध्ये, हॉस्पिटल्समध्ये सडनली तुम्हाला सांगता येतं, लोक येतात वॅक्सिनेशन घेण्यासाठी आणि त्यांना वापस पाठवलं जातं की आमच्याकडे वॅक्सिन्स नाहीयेत. मोस्ट ऑफ द जेवढे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडे लसी ज्या वॅक्सिनेशनच्या यायच्या त्यांचा स्टॉक परवापासूनच नाही दिलेला आहे. त्यांनी जनरली हा मेसेज सगळी दूर जातो आहे की लसी अवेलेबल सेंट्रल करून देत नाहीये. पण आता तुम्ही जी तपशीलवारी माझ्या समोर मांडली त्याच्या हिशोबाने जवळजवळ 24 लाखाचा त्यांना हिशोब मिळत नाहीये. तर राज्य सरकारचे राज्यमंत्र्यांनी हे सगळं बसून बघायला पाहिजे की अगदी होतं काय. अगदी आणि Problem याचबरोबर देवयानीजी एक आणखीन तपशील आला. मी आपल्याशी या मुद्द्याची टप्प्याटप्प्याने चर्चा यासाठी करतो कारण आपण एका मोठ्या आरोग्य संस्थेशी थेट निगडीत आहात ज्याच्या माध्यमातून लसीकरणाचं काम चालू आहे. तुमचं स्वतःचं या कोविड काळामधलं आरोग्य यंत्रणेवरचं लक्ष अत्यंत बारीक आहे. आत्ता नरेंद्र काळे यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते असं म्हणतात की महिन्याभराचा स्टॉक एकदम देऊन टाका. महिन्याभराचा स्टॉक एकदम देणं योग्य असतं का? 2.25 कोटी लशीच्या मात्रा एकाच वेळेला महाराष्ट्रातला पुरवा अशा पद्धतीनं मागणी ही व्यवहार्य आहे का? हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. देवयानी, आपल्याकडे एवढे सारे वॅक्सिन स्टोअर करायची कॅपॅसिटी आहे का? राज्य सरकारची वॅक्सिनला स्टोअर करायला एक टेम्परेचर लागतं, फ्रीजर लागतात, त्याची कॅपॅसिटी आहे का? एका बरोबर एवढे सगळे वॅक्सिन यांना मिळाले आणि तर ते खराब झाले तर मग कोणाला ब्लेम करायचं? अगदी हा एक तांत्रिक मुद्दा, त्यावर आपण डॉक्टर नरेंद्र काळेंना बोलता करूयात. अमोल अन्नदाते आपल्या सोबत आहेत. अमोल अन्नदातेंची ही भूमिका ऐकल्याच्या नंतर डॉक्टर नरेंद्र काळे आपला संवाद सुरू होईल. डॉक्टर अन्नदाते, आपण वैजापूर सारख्या महाराष्ट्रातल्या तुलनेनं ग्रामीण भागामध्ये लसीकरणाची मोहीम राबवताय. आपल्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? तुमच्याकडे लसीचा तुटवडा तुम्हाला जाणवतोय का? आणि तुम्हाला जर तुटवडा जाणवत नसेल तर त्यासाठी योग्य नियोजन हा मंत्र तुम्ही अंमलात आणलात की इतर काही कारण आहेत? प्रसादजी, जे माझा अनुभव आणि जे माझं निरीक्षण आहे ते सांगतो. मी माझ्या रुग्णालयात 24 तास लस मिळेल असा बोर्ड लावलेला आहे. तुम्ही मध्यरात्री 3 वाजताही आला तरी मी लस द्यायला तयार असतो. पण पहिली गोष्ट, आता काय एका लसीवरून आपल्याकडे एक नवीन प्रकारचं वैद्यक सामाजिक राजकारण उदयाला येताना दिसतंय. माझं थेट म्हणणं आहे की वाढप्याला आपण पंक्तीत जेवायला बसलो आणि आपल्या ताटातलं जर अन्न आपण चाटून पुसून जर ते ताट संपवलं आणि सगळ्यांसमोर वाढप्याला म्हटलं की आता मला वाढ, तर त्याला पळ काढता येत नाही, त्याला वाढावंच लागतं. मला सांगायचंय काय, अहो
दुपारी 2 नंतर जर तुम्ही सरकारी शासकीय लसीकरण केंद्रांवर गेलं ना, तर तिथे काळं कुत्रही नसतं, सामसूम असते सगळीकडे. तुमच्याकडे असलेला जो साठा आहे, माझं एक म्हणणं आहे प्रसादजी, ही जी गती महाराष्ट्रात लसीकरणाची सुरू आहे, तुम्ही आधी तुमचे फ्रीज 7 उघडे करून दाखवा ना की संपल्या आमच्या लसी. आणि मी तुम्हाला सांगतो, भारतीताई आहे तिथे, केंद्राला, भारतीय जनता पार्टीला, महाराष्ट्रासारख्या 48 लोकसभेच्या सीट्स असलेल्या राज्याची अशी लसीसाठी परवड करणं, प्रतारणा करणं परवडणारं नाही. म्हणून मला जी काही राजकीय समज आहे ते अशा प्रकारे करणार नाहीत असं मला वाटतं. पण याच्यामध्ये काय माहितीये का, लसीचं रेशनिंग होत नाहीये. आज माझ्याकडे 450, मी विचारला आता 472 लसी माझ्याकडे रिकाम्या आहेत. अहो, तुम्हाला जर हव्या असतील तर नाशिकला नाही येत ना, मग हलवा ना इथून लसी, माझ्याकडे उद्या येतील ना परत. आणि दुसरी शेवटची पटकन एक मुद्दा सांगतो 30 सेकंदात, जो नरेंद्रजींनी सांगावं. पण काय झालंय, यांचे नेते आज अजितदादा 500,000 लोकांना घेऊन पंढरपूरला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करतात, म्हणून या मायक्रो मॅनेजमेंटला वेळच मिळत नाहीये. प्रसादजी, एक लक्षात घ्या की तुम्ही केंद्राने राज्याला हक्क दिलेले आहेत की तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमचे नियम, तुमचं स्पेसिंग जे आहे डोस मधलं ते बदला. आम्ही तुम्हाला काही लगेच 2 डोस मधलं अंतर वाढवलं म्हणून काय राष्ट्रपती राजवट लावणार नाहीये कोणी. तर तुम्ही 8 आठवड्याचं अंतर 12 आठवडे करा ना, दाखवा ना देशाला की आम्ही हे करून दाखवलं. जे जागतिक आरोग्य संघटना आणि लॅन्सेट सांगते, तुम्ही हे का करत नाहीये? आम्ही 2 महिने झाले सांगतोय. अहो, 8 आठवड्यानंतर जी इम्युनिटी तुम्हाला 70% मिळणार आहे ती 12 आठवड्यांनी लोकांना 90% मिळेल. आणि तो दुसरा डोस आपण देणार आहे, तो दुसरा स्टॉक येईपर्यंत आपण इतरांना पहिला डोस देऊ. पहिल्या डोस नंतरही प्रतिकार शक्ती सुरू होते. इतक्या साध्या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी जर राज्य सरकारकडे वेळ नसेल तर म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये त्याच्यावर बोलायला पुढे. अगदी अगदी. डॉक्टर अमोल अन्नदाते, आपण अत्यंत तपशीलवार पद्धतीनं या गोष्टीचा खुलासा केलात की कशा पद्धतीनं लसींचं रेशनिंग व्हायला पाहिजे. आता तर मागेल त्याला लस, अशा प्रकारची एक लोकप्रिय राजकीय घोषणा करण्याच्या मागे राज्य सरकार लागलेलं आहे. प्रत्यक्षात गरज असेल त्याला लस म्हणण्याची गरज आहे, मागेल त्याला लस देण्याची गरज नाही. पण इतकी राजकीय समज का नेत्यांमध्ये नसते, हा एक वेगळा स्वतंत्र चर्चेचा विषय ठरू शकतो. आत्ताच्या घडीला आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांशी आपला संपर्क काही तांत्रिक कारणांमुळे तुटल्यामुळे आपण एक छोटीशी विश्रांती घेतोय या चर्चेत. लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.